एसपी स्टार्स या संघाकडून पहिले शतक घेऊन एक अनुभवी गोलंदाज उमेश उर्फ मास्तर त्याचा सामना करतो तो अमोल डावखुरा राखेबाज फलंदाज. पहिला चेंडू चांगला चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढला आहे. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण प्रज्वल याच्याकडून. एक नवोदित खेळाडू प्रज्वल. चांगला चेंडू उमेशाचा. पुढचा चेंडू सामना करतोय अमोल. लेग साइडच्या बाहेरून जाणार चेंडू वाईडचा इशारा त्याच्यासोबत बाईची अशा अवांतर 2 धावेत भर. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा लेग साइडच्या बाहेरून जाणार चेंडू. परत एकदा वाईडचा इशारा. अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या वाढून होते ती 3. आणि आता मात्र ऑफ साइडच्या बाहेरून जाणारा चेंडू. पुन्हा वाईड. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या वाढून होते ती 4. आता मात्र चांगला चेंडू पण तेवढ्याच जोरात पटकावला आहे अमोलने. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांच्यासाठी. चांगला फटका अमोल याने टोलवला. अशाच आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो तो अमोल. पण तेवढाच अनुभव उमेश यांच्याकडे. आणि चांगलं कमबॅक उमेश यांच्याकडून. निर्धाव असा चेंडू. पुन्हा एकदा टोलला हा अमोल्याने चेंडू. आता मात्र पाहू दोन्ही पंच काय निर्णय देतात. चौकार. चांगली फलंदाजी अमोल याच्याकडून. आता मात्र अतिशय चांगला चेंडू उमेशाचा. या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक. उमेश याचा सामना करेल तो अमोल. आणि परत एकदा लेग साइडच्या बाहेरून जाणार चेंडू. वाईडचा इशारा. अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या वाढून होते ती 15. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक. उमेश याचा सामना करतो तो अमोल. चांगला चेंडू. खूप चांगला चेंडू पण बाईच्या स्वरूपातील एक धाव. यासोबतच हे षटक संपलेलं आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर श्रेयस फायटर्स या संघाची धावसंख्या झाली आहे ती 16. थोडस महागडं षटक उमेश यांचं. आणि उमेश याची जागा
घेण्यासाठी आलेला आहे तो संतोष उर्फ लारा. लारा याचा सामना करेल तो अमोल. पहिला चेंडू लारा याचा अमोलसाठी. चांगला चेंडू चांगला पटकावलेला आहे पण पाहू पंचांचा काय निर्णय. डिक्लेअर स्वरूपातील एक धाव. धाव संख्येत वाढ. आता स्टेजच्या दिशेने मारलेला हा उंचावून जाणारा पटका सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. धाव संख्येत वाढ. धाव संख्या वाढून होती 23. अतिशय विस्फोटक फलंदाजी अमोल याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र थोडीशी दिशा भरकटलेली आहे ती लारा यांनी. लेग साइडच्या बाहेरून जाणार चेंडू. वाईडचा इशारा पंच शंकर यांचा. चांगला चेंडू लागला काय बघायचं. चांगलं कमबॅक लारा याच्याकडून. पुढील चेंडू लारा याचा. चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा लेग साइडच्या बाहेरून जाणार चेंडू वाईडच्या स्वरूपात. अवांतर धाव संख्येत वाढ. डिक्लेअर 2. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक लारा यांचा.
लारा याचा शेवटचा चेंडू. पुढे जाऊन पटकावण्याच्या नादात बॅटची कडा घेऊन मागे जाणार चेंडू. बाद स्वरूपात एक धाव. सॉरी, बॅटची कडा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर श्रेयस फायटर्स या संघाची धावसंख्या झाली आहे ती 28. आणि एस पी स्टार्स या संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो प्रमोद. चांगला चेंडू प्रमोद याचा तितक्याच सहज त्याने खेळून काढला निखिल्याने एक धावसाठी. आणि आता मात्र थोडीशी मिसफिल्ड पाहू शकता आपण लाराजाकडून. कॅच ड्रॉप झालेला आहे निखिल यांचा. पुढचा चेंडू प्रमोद याचा निखिलसाठी. चांगला टाकलेला चेंडू पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण गणेश याच्याकडून. पण एक धाव काही रोखू शकले नाहीत आणि स्ट्राईकवर आलेला आहे तो अमोल. प्रमोद याच्या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. स्ट्राईकवर आलेला आहे तो डावखुरा फलंदाज अमोल. समोरच्या दिशेने पटकावला चेंडू पाहू काय होतोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण गणेशाच्याकडून. एकच धाव भेटलेली आहे. चांगल्या गोलंदाजीमध्ये कमबॅक एस पी स्टार्स या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. प्रमोद आता मात्र अतिशय उंचावून गेलेला चेंडू पाहू. चेंडू खाली खेळाडू आणि एक उत्कृष्ट झेल म्हणता येईल. आणि ओमकार याने अतिशय चांगला सुरेख झेल घेतलेला आहे तो निखिल याचा. निखिल झेलबाद होऊन परत जाताना आपल्याला दिसतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो मोहसिन. प्रमोद याच्या षटकातील शेवटचा चेंडू त्याचा सामना करतो तो मोहसिन. आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यात अतिशय तडाखेबाज खेळी खेळलेली आहे ती मोहसिन याने. पाहू या सामन्यात आपल्याला काय पाहायला मिळते मोहसिन याच्याकडून. चेंडू खूप वेळ हवेमध्ये होता. तितका सुंदर प्रयत्न केला होता गणेशांनी पण झेल काही झाला नाही. यासोबत हे मोहसिनला मिळालेलं जीवदान पाहू एस पी स्टार्स या संघासाठी किती घातक ठरते ते. 3 ओव्हर संपलेले आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एस पी श्रेयस फायटर्स या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 32.
एक गडी बाद 32. आणि संघासाठी चौथं आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेला आहे तो लारा. त्याचा सामना करेल मोहसिन. एक आक्रमक फलंदाज मोहसिन. पहिला चेंडू अतिशय सुंदर चेंडू यॉर्कर लेन चेंडू निर्धाव असा. अनुभवाचा पुरेपूर उपयोग लारा याच्याकडून. पण आता मात्र अतिशय जोरात पटकावला हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांच्यासाठी. मोहसिन याच्या बॅटमधून निघालेला पहिला षटकार. पुढील चेंडू लारायचा सामना करेल तो मोहसिन. आणि आता मात्र थोडासा चकवा चेंडू पण एक धाव घेण्यात यश मिळालेलं आहे ते मोहसिन याला. 3 चेंडू झालेले आहेत. चौथा चेंडू लारायचा सामना करेल तो अमोल. चांगला चेंडू लारायचा बीट केलेला आहे बॅट्समनला. पाचवा चेंडू लारायचा अमोलसाठी. समोर पटकवला चेंडू आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण प्रमोद याच्याकडून. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण प्रमोद याच्याकडून. लारा याचा शेवटचा चेंडू चांगला खेळून काढलाय मोहसिन याने आणि तेवढंच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स मोहसिन आणि अमोल याच्यात. यासोबतच ओव्हरची समाप्ती. या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 41. ड्रिंक्स ब्रेक पाणी घ्यायचं आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 41 41.
आणि आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन आलेला तो प्रमोद. त्याचा सामना करतोय तो मोहसिन. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर विकेट मिळवला आहे तो प्रमोद याने. एक महत्वाचा विकेट मोहसिन याच्या स्वरूपात. आपल्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करून प्रमोद आणि थोडासा मोठा धक्का श्रेयस फायटर्स या संघाला मोहसिन याच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी आणि मोहसिन याची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो अभिजित, संघाचा आयकॉन खेळाडू. पाचव्या षटकातील दुसरा चेंडू प्रमोदाचा. सामना करतो तो अभिजित. यापूर्वीच्या चेंडूवर प्रमोद याने मोहसिन याची बोल्ड काढली होती. दुसरा चेंडू प्रमोदाचा. सामना करेल तो अभिजित. चांगला चेंडू तितका सुंदररित्या खेळून काढलेला आहे अभियाने एक धावेसाठी. थोडा क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला करताना दिसून येत आहे ते एसपी स्टार्स या संघाचे खेळाडू अभिजित याच्यासाठी. चांगला चेंडू स्लो रन असा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. अतिशय चांगलं षटक प्रमोद याचं. 4 चेंडू 1 धाव आणि 1 विकेट. पुन्हा एकदा अतिशय चकवी गोलंदाजी प्रमोद याच्याकडून. प्रमोद याचा शेवटचा चेंडू या षटकातील. आता मात्र चांगला खेळून काढलेला आहे म्हणजे त्याने पावकी रन मिळतात. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सुशांत याच्याकडून एक धाव भेटलेली आहे. यासोबत 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकांच्या नंतर श्रेयस फायटर्स या संघाची धावसंख्या झाली आहे ती 43 आणि अतिशय चांगले षटक प्रमोद याचं हे म्हणता येईल. 2 धावा आलेल्या आहेत. आणखी मोहसिनच्या स्वरूपात एक बळी सुद्धा त्यांनी मिळवलेला आहे. आणि आपलं वैयक्तिक पहिलं संघासाठी 6वं षटक घेऊन आलेला आहे तो एक नवोदित खेळाडू प्रज्वल. थोडासा लेग साइड सेलेक्शन जाणार चेंडू. वाईडचा इशारा पंचशंकर यांचा. चांगला फटका
उंच गेलेला चेंडू पाहू आणि तितकाच सुंदर झेल पकडला तो सुशांत याने. अभिजित बाद होऊन परत जाताना आपल्याला दिसत आहेत. चांगली गोलंदाजी प्रज्वल याची. धाव संख्या बोलली ती 44 श्रेष्ठ फायटर्स या संघाची. प्रज्वल याच्या या षटकातील दुसरा चेंडू आणि अभिजित याची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो अंकुश. आणि चांगले क्षेत्ररक्षण पाहू. रनआउट साठी अपील होतं आणि रनआउट झालेला आहे तो मला वाटतं अमोल. स्ट्राइक साठी सज्ज अभि. नॉन स्ट्राइकला अंकुश. चांगली फिल्डिंग केली होते पुणे यांनी आपल्या संघासाठी. प्रज्वलची चांगली गोलंदाजी बघू शकताय. पुन्हा ढकलून काढला. तितकेच चांगले क्षेत्ररक्षण. निर्धाराचा चेंडू. चांगली गोलंदाजी करतो तो प्रज्वल आपल्या संघासाठी बघू शकताय. एक नवोदित खेळाडू. आताचे 2 धावा काय 2 धावा. दोन धावा आत्ताच्या. चांगली गोलंदाजी करतो प्रज्वल आपल्या संघासाठी. प्रज्वल नवोदित खेळाडू. आता 9वीला आहे तो सध्या. 14 वर्षाचा खेळाडू नवोदित खेळाडू प्रज्वल. चांगलेच पद्धतीने खेळाला पॉईंटच्या स्वरूपात. आणि 2 धावा. चांगला शॉट स्ट्रेट डे बघा काय होतंय. चांगला खेळ गेला गणेश आणि अंकुशचे झेलबाद झाला आहे. चांगले क्षेत्ररक्षण आणि तितकीच चांगली गोलंदाजी प्रज्वल कडून. षटक समाप्त. धाव संख्येला 6 वर 48. चांगलेच कमबॅक केले
थोडंसं मागायला षटक होतं पहिलं, त्यानंतर कमबॅक केलं बघू शकताय. आणि अंकुची जागा घेतो तो विनायक. बघू आपल्या संघाने काय करतो विनायक, एक नावाला खेळाडू विनायक कडगावचा. सहा ओव्हर नंतर धाव संख्या झाली आहे 48. वैयक्तिक दुसरं व संघाटी 7व्या षटक घेऊन सर महेश सर. बघा आपल्या संघाने काय करतात महेश सर. चांगली गोलंदाजी, तितकेच चांगलं क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट थ्रो मारला. बघू काय होते आणि रन आउट. उत्कृष्ट प्रमोद यांच्याकडून बघू शकताय. आता येणारा खेळाडू मेघराज. बघू आपल्या संघाने काय करतोय. खडगावचा नाव असलेला खेळाडू मेघराज. स्ट्राईक साठी सज्ज विनायक. चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला 1 रनसाठी. इतकंच चांगलं क्षेत्ररक्षण प्रमोद यांचं बघू शकताय आपल्या संघासाठी. चांगली गोलंदाजी करतात ते महेश सर. थोडंसं मागं षटक होतं पहिलं, दुसरं कमबॅक केलं बघू शकताय. सॉरी उमेश सर. आणि हा नो बॉल तितकेच चांगले बघू शकताय विनायक यांचे चलाक. आणि फ्रीट आहे काय, फ्रीट आहे. धाव संख्येला 50. बाईस रुपयाची एक धाव, लेग 22 रुपयाची एक धाव. धन्यवाद. 9 बॉलचा काय फायदा घेता आला नाही. चांगली गोलंदाजी उमेश सर यांची. आता बाकी चांगले कमबॅक केले, 1च रन घेतले. चांगली गोलंदाजी करतोय महेश सर, उमेश सर सॉरी. सोळांचा चेंडू तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला. पुणे त्यांचे जरासं मिसफिल्ड आहे, तितकेच चौटरीन घेतले बघू शकताय. चांगली गोलंदाजी होत ते आपले उमेश सर बघू शकता आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी.
आणि विनायक झेल बाद झाले. चांगली गोलंदाजी उमेश सर यांची आपल्या संघासाठी बघू शकताय. शेवटच्या चेंडूमध्ये विकेट घेतली. चांगला झेल दिला तो सुशांतने आणि षटक समाप्त. 7 षटकांत धावसंख्येला 54, 7 विकेट. आणि विनायक यांची जागा घेतोय तो महेश सर, एक उत्तुंग ऑलराऊंडर खेळाडू महेश सर. 54, 7 षटकांत धावसंख्या 54. वैयक्तिक दुसऱ्या संघाटे शेवटचे षटक निर्णायक षटक घेऊन येतो प्रज्वल. बघू आपल्या संघाने काय करते. उत्कृष्ट गोलंदाजी केली होती प्रज्वलने मागच्या ओव्हरमध्ये आणि आता काय करतो ते बघू प्रज्वल. 54, 7 षटकांत धावसंख्या 54, 7 विकेट. काय म्हणायचं. चांगली गोलंदाजी आणि आपल्याच बॉलिंगमध्ये स्वतः झेल घेतला आहे आणि विकेट मेघराजचे आउट गेलेत. त्यांची जागा घेतोय तो बघू आता कोण. चांगली गोलंदाजी करत होतो प्रज्वल आपल्या संघासाठी बघू शकताय. एक नवोदित खेळाडू 14 वर्षाचा. त्यांची जागा घेतोय तो पवन सावंत. होम ग्राउंड आहे पवन सावंतचा. एक कडगावचा ऑलराऊंडर खेळाडू बघू शकताय. चांगली उंची बघू शकता. टिकली सोबत एक धाव. चांगली गोलंदाजी. चांगली गोलंदाजी बघू शकता. महेश्वरांना काहीच कळणे आणि बॅटकट करायची एक धाव मागे डिक्लेअर. चांगली गोलंदाजी प्रज्वल विरुद्ध आपल्या संघाने बघू शकताय. 3 चेंडू टाकले, 2 धावा आणि 1 विकेट घेतले. शेवटचे निर्णायक षटक आहे. पुन्हा निर्धाव चेंडू काहीच कळत नाही बॅट्समॅनच्या नाम महेश्वरांना. 4 चेंडू 2 धावा 1 विकेट घेतला आहे प्रज्वलने. उत्कृष्ट गोलंदाज नवोदित खेळाडू. आता बाकी चोटरीन असे घेतले बघू शकता कशा प्रकारे बॉल गावला नाही प्रज्वलला आणि आता 2 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील महेश सर काय करतात बघू आपल्या संघासाठी. आणि हा विकेट एकच धाव घ्यायची आता जे उत्कृष्ट षटक समाप्त. चांगलं क्षेत्ररक्षण केले सुशांत यांनी बघू शकता आपल्या संघासाठी. 8 षटकांत धावसंख्या झाली आहे 59. 8 षटकांत धावसंख्येला 59. जिंकण्यासाठी 60 धावांची गरज आहे SP टायगर्स आणि संघाला.
श्रेष्ठ फायटर्स या संघाकडून गोलंदाजीसाठी आपलं वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिले षटक घेऊन आलाय तो महेश. त्याचा सामना करतो तो ऋषिकेश. पहिला चेंडू महेशाचा. चांगलं क्षेत्ररक्षण. पुढचा चेंडू महेशाचा सामना करेल तो ऋषिकेश. आता मात्र लेगच्या दिशेने टोलूला चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी. यासोबत एसपी स्टार्स या संघाचं खातं उघडलेलं आहे 4 धावे. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू महेशाचा सामना करतो तो ऋषिकेश. थोडस आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळून येतोय. पुढचा चेंडू आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. चांगले क्षेत्ररक्षण विनायक यांच्याकडून आणि यासोबतच ऋषिकेश आपल्याला धावबाद होऊन परत जाताना पाहायला मिळतोय. चांगले क्षेत्ररक्षण तितकाच सुंदर थ्रो विनायक यांच्याकडून. ऋषिकेश हा धावबाद होऊन परत जाताना आपल्याला दिसतोय आणि पाहू त्याची जागा घेण्यासाठी कोण येते. एसपी स्टार्स या संघाला पहिला धक्का. ऋषिकेश याची जागा घेण्यासाठी आलेला तो प्रमोद. महेश याचा पुढील चेंडू. चांगला चेंडू. काही समजलं नाही प्रमोदाला. चेंडू जातो निर्धाव आणि यष्टीच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण यष्टी रक्षक अभिजित देसाई याच्याकडून. पुढचा चेंडू महेशाचा सामना करतोय प्रमोद. चांगल्या प्रकारे खेळून काढलेला आहे 1 धावसाठी. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. 1 धाव पूर्ण केलेली आहे. यासोबत 5 चेंडू झालेले आहेत. या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू महेशाचा सामना करेल तो प्रमोद. चांगला चेंडू. अतिशय सुंदर चेंडू. काही समजलं नाही प्रमोदाला. यासोबतच षटक संपलेला आहे. 1 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 5. एसपी स्टार्स या संघाने 5 धावा केलेल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यात.
श्रेयस फायटर्स या संघाकडून आपलं वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेला आहे तो अंकुश. त्याचा सामना करेल तो प्रमोद. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी अंकुश याच्याकडून. निर्धावाचा चेंडू थोडस पटकावण्याच्या नादात मिस झालेला आहे प्रमोद याच्या बॅट मधून. आता मात्र चांगला पटकावला चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण अमोल याच्याकडून. चांगलं क्षेत्ररक्षण अमोल याच्याकडून. सुंदर क्षेत्ररक्षण अमोल याच्याकडून. डाव मारलेला आहे आणि नक्कीच एक धाव वाचवलेला आहे आपल्या संघासाठी. चांगला चेंडू अंकुशाचा. थोडीशी इथं संधी होती रनआउटची प्रमोद चौगुले. रनआउटची संधी होती पण संधी चुकलेली आहे आणि अंकुश चेंडू घेऊन तयार. त्याचा सामना करेल तो प्रमोद. चांगली गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी अंकुशाची. आतापर्यंत जखडून ठेवण्यात यश आलेलं आहे प्रमोदला. पुन्हा एकदा सुंदर चेंडू अंकुशाचा. काही समजलं नाही प्रमोदाला. चेंडू जातो निर्धाव. या षटकातील शेवटचा चेंडू अंकुशाचा. आता मात्र थोडीशी दिशा भरकटलेली आहे अंकुशाने. चेंडू जातोय लेग साईडच्या बाहेरून वाईड साठी. वाईड चेंडूचा इशारा पंच तानाजी धुमाळ यांचा. अंकुश याच्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करतोय प्रमोद. आता मात्र चांगला चेंडू. थोडस इथं विकेटसाठी अपील पण पंचांनी फेटाळून लावलेला आहे. यासोबतच हे षटक संपलेलं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एसपी स्टार्स या संघाची धावसंख्या झाली आहे ती 10. छत्तीस चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता आहे ती एसपी स्टार्स या संघाला.
संघासाठी तिसरं आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेला आहे तो निखिल. निखिल चेंडू घेऊन सज्ज, त्याचा सामना करेल तो प्रमोद. पहिला चेंडू निखिल याचा. चांगला खेळाडू, एक ऑलराऊंडर खेळाडू निखिल. चांगला चेंडू निखिल याचा. पहिल्या चेंडूवर त्यानं प्रमोद याची विकेट मिळवलेली आहे. प्रमोद बोरवाडकर बाद होऊन जाताना आपल्याला दिसत आहेत. प्रमोद याची जागा घेण्यासाठी गेलेला आहे तो गणेश. चांगला डोललेला फटका गणेशाने, पण डिक्लेअर 2च धावा भेटतील. धाव संख्येत वाढ, धाव संख्या वाढून होती ती 12. चांगला फटका गणेशाच्या बॅटमधून. निखिल याचा पुढचा चेंडू, सामना करतो तो गणेश. आणि पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन मागे जाणारा चेंडू, डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धाव संख्येत वाढ, धाव संख्या झालेली आहे ती 13. चांगली गोलंदाजी श्रेष्ठ फायटर्स या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र ऑफच्या खूपच बाहेरून जाणार चेंडू, वाईडचा इशारा पंच तानाजी यांचा.
आणि पुन्हा एकदा ऑफ साईडच्या बाहेरून जाणार चेंडू, वाईडचा इशारा. आता मात्र चांगला चेंडू, थोडासा हवेमध्ये गेलेला चेंडू, कॅच काही झालेला नाही, पण एक धाव घेण्यात यश मिळालं आहे गणेशाला. त्याच्यासोबत स्ट्राईकवर आलेला तो प्रमोद निखिल. याचा पुढचा चेंडू, सामना करेल तो प्रमोद. चांगला पटकावलेला ऑफच्या दिशेने, पण डिक्लेअर स्वरूपात 2च धाव. यासोबतच हे षटक संपलेलं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 18. सहाच्या सरासरीने जाणारी धावसंख्या 3 षटकानंतर 18. वैयक्तिक दुसरं संघासाठी 4थं षटक घेऊन आला तो महेश. त्याचा सामना करेल तो गणेश. लेग साईडच्या बाहेरून जाणार चेंडू, वाईडचा इशारा. अवांतर धावसंख्येत भर, धावसंख्या 1 ने वाढून होती ती 19. चांगला पटकावलेला चेंडू, तेवढाच सुंदर झेल. गणेश झेल बाद होऊन परत जाताना. आणि गणेश याची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो एक आक्रमक फलंदाज धनंजय. महेश याचा पुढचा चेंडू, सामना करतो धनंजय. चांगला पटकवलेला समोरच्या दिशेने, तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहुण्याच्याकडून. एक धाव भेटलेली आहे.
चांगला चेंडू महेशाचा. चांगला पटकावलेला चेंडू पण चांगले क्षेत्ररक्षण मेघराज याच्याकडून. चेंडूचा तो निर्धाव. पाचवा चेंडू. चांगल्या प्रकारे खेळून काढलेला आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. एक धाव पूर्ण. यासोबत या षटकातील शेवटचा चेंडू महेशाचा. सामना करेल तो धनंजय. यासोबत षटक संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 21. चार ओव्हर संपलेला आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर SP स्टार्स या संघाची धावसंख्या झाली आहे ती 21. 24 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे SP स्टार्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मोशन याच्याकडून. आता मात्र लेग साईडच्या बाहेरून जाणार चेंडू. वाईडचा इशारा पंच तानाजी यांचा. अवांतर धाव संख्येत वाढ.
फुलटॉस स्वरूपाचा चेंडू जोरात पटकवलेला आहे. थोडीशी मिसफील्ड, त्याच्यामुळे एक धाव घेण्यात यशस्वी झालेले आहे ते प्रमोद आणि धनंजय. खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती मोशीन याच्याकडून. या सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून काही कमाल आपल्याला पाहायला मिळाली नाही, पण नक्कीच गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र उचलून हारलेला हा चेंडू एक धावसाठी प्रमोद याने. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 25. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. मोशीन याचा सामना करेल प्रमोद. चांगला चेंडू आणि रन आउट. दोन्ही खेळाडूंच्या मध्ये ताळमेळ नव्हता, त्याच्यामुळे धनंजय रन आउट होऊन परत जाताना आणि त्याची जागा घेण्यासाठी आलेला होते सुशांत. पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 25. वैयक्तिक पहिले संघासाठी 6वं षटक घेऊन आला होता मेघराज. त्याचा सामना करेल सुशांत. सुशांत याने पहिला चेंडू उंचावून केलेला चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांच्यासाठी. आणि सुशांत याला किरण पाटील मल्ल यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. अनसोल्ड किरण पाटील. आणि आता मात्र बिमर नो बॉल. आणि सुशांत याला मुबारक यांच्याकडून देखील बक्षीस जाहीर झालेलं आहे 101 रुपयांचं. मेघराज पुढचा चेंडू सामना करतो सुशांत. आणि पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने तोलला चेंडू. पळून घेतलेल्या 2 रन. आणि परत एकदा सुशांत याने ऑफसाईडला पटकवला चेंडू. पाहू 2 धावा घेतलेल्या आहेत पळून. तिसऱ्यासाठी काही प्रयत्न केलेला नाही, दमलेला आहे ते प्रमोद. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते सुशांत याच्याकडून.
आता मात्र चांगलं कमबॅक आणि तेवढंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. एक धाव घेण्यात यश. धावसंख्येत वाढ. या षटकातील 5वा चेंडू मेघराजेचा सामना करतो तो प्रमोद. लेग साईडच्या बाहेरून जाणार चेंडू. वाईडचा इशारा. अवांतर धावसंख्येत वाढ. मेघराज याच्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. 5वा चेंडू मेघराजेचा प्रमोदसाठी. आता मात्र चांगला चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू मेघराजेचा. पटकावण्याच्या नादात बॅटची कडा घेऊन मागे गेलेला चेंडू. झेल काही झाला नाही, पण चांगलं क्षेत्ररक्षण अभिजित याच्याकडून. यासोबत हे षटक संपलेलं आहे. 6 षटकांच्या समाप्तीनंतर SP स्टार्स या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 38. अजूनही 12 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता SP स्टार्स या संघाला जिंकण्यासाठी. सुशांत आणि प्रमोद याच्या स्वरूपात त्यांचे 2 खेळाडू मैदानात. अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला, आक्रमक फलंदाजी सुशांत याच्या बॅटमधून पाहायला मिळते, तर तितकीच संयमी आणि महत्वाची खेळी आपल्याला प्रमोद याच्याकडून सुद्धा पाहायला मिळते. एका बाजूने विकेट पडत असताना आपला डाव सावरलेला आहे तो प्रमोद याने. बारा चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी SP स्टार्स या संघाला. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 7वं शतक घेऊन आलेला आहे तो अंकुश. पहिला चेंडू अंकुशाचा निर्धाव चेंडू. जोरदार पटकावण्याच्या नादात मिस झालेला आहे तो सुशांत याच्याकडून. चांगली गोलंदाजी अंकुशाची. चांगला पटकावला, पण 2 धावा घेण्यात यश मिळाले आहे ते सुशांत आणि प्रमोद याला. पुढील चेंडू अंकुशाचा सामना करतो तो सुशांत. आता मात्र डिक्लेअर एक डाव भेटलेले आहे. बॉल द्या. चौथा चेंडू अंकुशाचा सामना करतो तो सुशांत.
चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू जातो निर्धाव. आणि आता मात्र हवेत उडलेला चेंडू, झेल काही झालेला नाही आहे. प्रमोद यांची महत्वपूर्ण विकेट होती ही, झेल काही झालेला नाही आहे. आशुतोष गुंडप मुंबईकर यांच्याकडून सुशांत कुपटे यांच्या प्रत्येक शिक्ससाठी 200 रुपये, तसंच किरण पाटील पुणे यांच्याकडून सुद्धा 101 रुपये, परत मुबारक मुल्ला यांच्याकडून 101 रुपये अशी बक्षिसांची खैरात होते सुशांतवर. पाहू सुशांत काय करतो. सहा चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन आलाय तो मेघराज. एक महत्वपूर्ण षटक म्हणावं लागेल, कारण 6 चेंडू शिल्लक, 16 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर आहे तो सुशांत, नॉन स्ट्राईकला आहे तो प्रमोद. अतिशय चोरशीचा असा हा आपल्याला सामना पाहायला मिळतोय. कडगाव प्रीमियर लीग डे नाईट ह्या स्पर्धेमध्ये चालू असलेला हा एक सामना, SP स्टार्स विरुद्ध श्रेष्ठ फायटर्स. चांगला चेंडू मेघराजाचा, एक धाव काढलेले आहे, पण एक धाव काढलेले आहे आणि गडबडीमध्ये धाव बाद होऊन परत जाताना दिसतो तो आपल्याला सुशांत. एक धाव मिळालेली होती, काही गरज नव्हती दुसरी धाव घेण्याची. धाव बाद होऊन परत जातो तो सुशांत.
अतिशय रोमांचक असा हा चालू असलेला सामना. अजूनही या सामन्यातील 5 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे SP स्टार्स या संघाला. आणि सुशांत याची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो नूर. श्रेष्ठ फायटर्स या संघाकडून शेवटचं षटक मेघराज. मेघराज याचा दुसरा चेंडू. सामना करेल तो प्रमोद. चांगला चेंडू मेघराजाचा. काही समजला नाही. चेंडू जातो निर्धाव. चांगली गोलंदाजी मेघराजाच्याकडून. आता मात्र थोडासा ऑफ साईडच्या दिशेने जाणारा चेंडू. वाईडचा इशारा. चार चेंडू अजूनही 14 धावांचं आव्हान. चांगला चेंडू. यॉर्कर लाईन चेंडू. एक धाव पळून पूर्ण केलेला. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. चांगले रनिंग बिटवीन द विकेट्स प्रमोद याच्याकडून. तीन चेंडू जिंकण्यासाठी 12 धावा. पाहू प्रमोद काय करतात. चांगली गोलंदाजी मेघराज याच्याकडून. आता मात्र लेग साईडच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. पुन्हा एकदा वाईडचा इशारा पंच तानाजी यांचा. अवांतर धावसंख्येत भर. उंचावून पटकावला चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. प्रमोद याच्या बॅट मधून निघाला षटकार. याच्या सोबत धावसंख्येत वाढ. धावसंख्या वाढून होती ती 55. आता मात्र जिंकण्यासाठी 2 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता SP स्टार्स या संघाला. मेघराज याचा पुढचा चेंडू. सामना करेल तो प्रमोद. आणि चांगलं कमबॅक मेघराज याच्याकडून. चेंडू जातो निर्धाव. आता मात्र प्रेशर थोडं प्रमोद याच्यावर. कारण चेंडू राहिलेला आहे 1 आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजे 5. पाहू प्रमोद काय करतो. आणि शेवटच्या चेंडूवर उत्तम असा षटकार मारून मॅच संपवलेली होती प्रमोद याने. अतिशय रोमहर्षक अतिशय चुरशीचा असलेला सामना प्रमोद शेवटपर्यंत राहून अगदी शेवटच्या चेंडूवर जिंकवलेला आहे तो प्रमोद याने. शेवटच्या षटकामध्ये 16 धावांची आवश्यकता होती. त्याच्यानंतर काहीच समीकरण असं झालं की शेवटच्या चेंडूवर 5 धावांची आवश्यकता होती आणि तेव्हा
सिक्स मारून हा सामना एक हाती जिंकवला आहे तो प्रमोद याने. अतिशय रोमहर्षक झालेल्या या सामन्यामध्ये SP स्टार्स हा संघ जिंकलेला आहे आणि या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे तो प्रमोद. प्रमोद चौगुले या झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे. कृपया येऊन बक्षीस घेऊन जायचं आहे.